आरक्षण हा कुणाच्या दयेचा विषय नाही, हा संविधानाने दिलेला अधिकार आहे, असा घणाघात करत भीमशक्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्षाच्या सामाजिक विषमतेला आव्हान देत वंचित, दुर्बल आणि मागास घटकांना न्याय मिळावा यासाठी आरक्षणाची व्यवस्था निर्माण केली। मात्र आजही अनेक समाज घटक सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासपणाच्या चक्रातून बाहेर पडलेले नाहीत, अशी भूमिका संघटनेने मांडली। भीमशक्ती संघटनेचे प्रवक्ते अविनाश अय्यर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जातीच्या विकासासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती। मात्र आज आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजात संभ्रम निर्माण करून एकमेकाविरोधात उभे करण्याचे काम सुरू आहे। हे संविधानाच्या मूळ भावनेला धक्का देणारे आहे। आम्हाला कोणाचाही हक्क हिसकावून घ्यायचा नाही, पण आमच्या वाट्याचा न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे। त्यासाठी महाराष्ट्राची लोकसंख्या आणि जातनिहाय जनगणना तातडीने करा, अशी मागणी संघटनेने केली। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारला सवाल केला, जर सरकारला प्रत्येक समाजाचा विकास करायचा आहे तर मग जातनिहाय आकडेवारी जाहीर करण्यास भीती का वाटते? कोण किती मागे आहे हे समोर आले तरच खरा न्याय देता येईल। यावेळी संघटनेने सांगितले की आरक्षणाच्या नावावर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम प्रयत्न सुरू आहेत। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानाचा मार्ग संघर्षाचा नाही तर न्यायाचा मार्ग आहे। ज्या समाजाने शिक्षणाची कास धरली तो समाज पुढे गेला। बाबासाहेबांनी सांगितले होते, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे। त्यामुळे अंधश्रद्धा, अज्ञान आणि मागासपणाची बेडी तोडून शिक्षणाच्या ताकदीवर पुढे जाणे गरजेचे आहे। मातंग समाजासह अनेक वंचित समाज अजूनही शैक्षणिक आणि आर्थिक अडचणींना सामना करत आहेत। त्यामुळे केवळ घोषणांपेक्षा प्रत्यक्ष धोरणे आणि संधी मिळणे आवश्यक असल्याचे संघटनेने ठणकावले। संविधान वाचवण्यासाठी, सामाजिक न्याय टिकवण्यासाठी आणि प्रत्येक वंचिताला त्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी भीमशक्ती संघटना रस्त्यावर उतरून लढा देईल। अन्याय कुठल्याही समाजावर झाला तरी त्या विरोधात आवाज उठवला जाईल, असा इशारा संघटनेने दिला। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक। राजे शिवछत्रपती, विश्ववंदनीय विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या महामानवांनी या भारतातील दलित, आदिवासी, बहुजन समाजाच्या उद्धाराकरता आपलं जीवन समर्पित केलं, त्या सर्वांना मी तुमच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो। आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा आशय असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ही राज्यघटना बनवली तेव्हा समाजाला तळागाळातल्या माणसाचा विकास व्हावा याकरता मागासवर्गीयांसाठी खास आरक्षणाची तरतूद केली आणि अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये एकंदर 59 जातींचा त्यांनी समावेश केला। तर या ज्या 59 जाती या सगळ्या दृष्टीने मागासवर्गीय, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, तर त्यांना जर नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये आरक्षण मिळाले तर ते प्रगती करू शकतील, असा त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा हेतू होता। परंतु 2014 नंतर या भारतामध्ये काही जातीयवादी पक्षांनी आणि संघटनांनी हिंदुत्वाचं पिल्लू सोडलं आणि एका छोट्याशा समाजाला उचकवून दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचं स्वतंत्र आरक्षण मागा। तर अनुसूचित जातीमध्ये 58 जातींचं काही म्हणणं नाही, एकच जातीचं म्हणणं आहे का आम्हाला आमचं आरक्षण द्या। आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना जे निवेदन दिले त्यामध्ये स्पष्ट असं सांगितलं आहे की त्यांची इच्छा आहे त्यांना देऊन टाका आरक्षण। त्याला 2 कारणे, एकूण आरक्षण आहे 13%। हे आरक्षण देताना 2 गोष्टी आम्हाला अपेक्षित आहे, एक म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकसंख्येचं अगोदर गणना करा, त्यानंतर जातीनिहाय गणना करा, ज्याची लोकसंख्या जेवढी जास्त तेवढं त्याला मोठं आरक्षण द्या। असं जर ठरलं तर बौद्ध समाजाची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे, 95 लाख ते 1 कोटीपर्यंत ती लोकसंख्या जाती करायची, त्यापेक्षा 2026 जास्त पण जाऊ शकेल। 13% मग यांच्या वाट्याला जाईल डायरेक्ट 9% आणि उरल्याच्यामध्ये मग इतर समाज राहील। तर गुण्यागोविंदाने भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून सगळ्या अनुसूचित जाती ज्या आहेत त्यांना आरक्षणामुळं शैक्षणिक आणि नोकरीचे फायदे मिळालेले आणि हेतुपुरस्सर कोणत्या एका विशिष्ट समाजावर अन्याय झालेला नाही। आता तुम्हाला नोकऱ्या का मिळत नाही तर ते सगळ्यात मोठी गोष्ट अशी, बौद्ध समाज झाला, चर्मकार समाज झाला, यांच्यामध्ये प्रगती काय आहे? कारण ते शैक्षणिकदृष्ट्या सक्षम आहे। मातंग समाज माग का राहिला तर त्याच्याकडे तेवढी शैक्षणिक पात्रता नाही। जिल्हाधिकारी पदासारखं जरी एखादा मोठ्या अधिकार पदावर जायचं तर तुम्हाला IAS पूर्ण करावं लागतं, IASला तुम्हाला बसायचं तर ग्रॅज्युएशन पूर्ण करायला लागतं। तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिलं तर माणूस गुरगुरणार, हे बाबासाहेबांचं वाक्य आहे। त्या दृष्टिकोनामधनं शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या जर प्रगती व्हायची असेल तर सर्वात प्रथम अंधश्रद्धा सोडावी लागेल आणि शिक्षणाची कास धरावी लागेल।
आज काही बौद्ध समाजाची जी प्रगती झालेली महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये, याला मुख्य कारण आहे का ते कट्टर आंबेडकरवादी झाले. तुम्हाला अनेक झोपडपट्टीतले लोक असू द्या, ते करोडपती लोक असू द्या, त्या लोकांनी आपले जे देव आहे ते जेव्हा बाबासाहेबांनी 56 साली धर्मांतर केलं तेव्हाच ते गंगेत नदीत सोडून दिलेले. असं जर समजा अंधश्रद्धा सोडली तर बाकी मात्र समाजाचा पण विकास होऊ शकतो. तर आमचं म्हणणं असं आहे की जेवढा बॅकलॉग सेंटरला आणि स्टेटला बाकी 2.5-3 लाखाच्या नोकऱ्या बाकीच्या भरल्याच गेलेल्या नाही 2014 नंतर, तो संपूर्ण बॅकलॉग भरावा. सर्व जनगणना करावी, ज्यांची लोकसंख्या जास्त त्यांना त्या प्रमाणामध्ये आरक्षण द्यावं. आणि मातंग समाजाच्या ताटातला आम्ही याच्या अगोदर ओढलेलं नाही, भविष्यकाळात पण ओढणार नाही. कारण आंबेडकरी चळवळीमध्ये ते आमचे छोटे भाऊ आहे. त्यामुळं काही चुकीचे लोक जे आहे ते स्वतःचं महत्त्व वाढवण्याकरता बाबासाहेबांवरती अवकाश नसताना टीका करतात. आजच्या प्रसंगी मी जाहीरपणे सांगतो की आपली स्वतःची अवकात आणि पात्रता ओळखून त्या महामानवावरती टीका करावी. त्याला कारण असं आहे, जगाच्या इतिहासावर सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हणून बाबासाहेबांची नोंद झालेली. आणि तुम्ही जो खाता तो घास आणि घेता तो श्वास, ही केवळ बाबासाहेबांची पुण्याई आहे. त्यामुळे आरक्षणाची लढाई आज न उद्या संपून जाईल. ज्या लोकांनी तुम्हाला आज खांद्यावर बसून डोक्यावर बसायची तयारी ठेवली, उद्या तुमची गरज संपली तर ते तुम्हाला 100% पायदळी तुडवतील. आणि असं जर कडं आरक्षण वाटप झालं उपवर्गीकरणाचं, तर ज्या प्रवर्गामध्ये त्यांना उमेदवार मिळणार नाही शैक्षणिकदृष्ट्या, ते आरक्षण कालांतराने ते ओपनमधनं भरून घेतील. हा सगळ्यात मोठा धोका आहे. जर त्यांचंच वाक्य आहे कटेंगे तो बटेंगे, त्यामुळे जेवढे SC समाजातले घटक आहे ते जर एकत्रितपणे राहिले तर खऱ्या अर्थाने आजपर्यंत जो आपण विकास करत आलो त्यापेक्षा जास्त मोठा विकास होईल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज.